अश्विनी कुमाराची उपासना करावी. ज्याला 100 वर्ष जगायचे त्यांनी अश्विनी कुमाराची उपासना करावी. वंश रक्षणासाठी थोडा इको कमी करा, आवाज थोडा क्लिअर, आवाज वाढव. वंश रक्षणासाठी पितरांची उपासना करावी. थोडा व्यवस्थित करा. वंश वाढावा असं जर वाटत असेल तर भाद्रपद महिन्यामध्ये पित्र जेवू घाला. पहिले सारखंच आवाज थोडा बरोबर कडक व्हायला द्यावा. पित्र जेवू घाला. आणि भाद्रपद महिन्यामध्ये जर पित्र जेवू घातले तर आमचा वंश वाढतो. म्हणून वंश वृद्धीसाठी पितृ जेवू घाला. ज्यांचं लग्न राहिलंय, ज्या मुलांचं चांगली बायको मिळावी असं वाटत असेल, कोणाकोणाची झाली एकच नाही, चौघे रिकामी आहेत अजून. आणि ज्यांचं लग्न झालं त्यांना कुठंच औषध नाही, भोगा आपल्या कर्माची फळ. ज्यांचं लग्न राहिलंय त्यांच्यासाठी उपाय भागवतात. चांगली बायको मिळावी असं जर वाटत असेल तर उर्वशीची उपासना करावी. उर्वशीचा मंत्र आहे, त्या मंत्राचा जप करावा. नवरा बायकोचे भांडणं होत असतील, दररोज भांडणं होत असतील, हे भांडणं कमी करायचे असतील तर पार्वतीची उपासना करावी. पार्वतीला शरण गेल्यानं, पार्वतीची उपासना केल्यानं घरातले भांडणं कमी होतात. ज्याला सुंदर दिसावं, गोर दिसावं, चांगलं दिसावं असं वाटत असेल त्यांनी फेऱ्यान लवलीची उपासना करावी. काय सांगितलं महाराज ऐकता ऐकता. गंधर्वाची उपासना करा. गंधर्वाची उपासना केल्यानं अंगामध्ये कांती येते असा उपासना मार्ग सांगितला. आणि राजा परीक्षितीने विचारलं, प्रभू हे जगत कसं निर्माण झालं याचा इतिहास असेल तर मला सांगा. आणि सांगायला सुरुवात केली. अगोदर काहीच नव्हतं, सगळीकडे पाणीच पाणी, आपो नारायण. आणि मनसा कल्पयंती, भगवंताच्या मनात आलं तशी सृष्टी निर्माण व्हायला सुरुवात झाली. अहंकारातून सृष्टीचं निर्माण झालं. अहंकाराचे 3 प्रकार, सात्विक, राजस आणि तामस. सात्विक अहंकारापासून दिशा झाल्या आणि राजस अहंकारापासून पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय निर्माण झाले. विराट पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण झाले, भुजापासनं क्षत्रिय झाले, जांध्यापासनं वैश्य झाले आणि चरणापासनं शूद्र झाले. आणि एके दिवशी भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवानं 4 दिशेला पाहायला सुरुवात केली. ब्रह्मा चतुर्मुख झाला. काय पाहू लागला? ज्याने मला निर्माण केलं तो माझा निर्माण करता कुठे आहे? ज्याने निर्माण केलं तो निर्माण करणारा भगवंत कुठे आहे? अनंताचा अंत घेण्याचा प्रयत्न केला पण अनंताचा अंत लागला नाही. एकोहम बहुश्यायाम. आपण सगळे एकापासूनच तयार झालो. एकोहम बहुश्यायाम. बघा, कुंभाराचा आवाज असतो. कुंभाराचा तिथं काय असतं? एक चाक असतं बघा. आणि त्या चाकावर कुंभार काय करतो? मडकं तयार करतो, छोटं तयार करतो, मोठं तयार करतो, रांजण तयार करतो. चाक एकच असतं पण विविध वस्तू तयार होतात की नाही? तसा तुम्हाला आम्हाला निर्माण करणारा भगवंत आहे. अजून एक गंमत आहे बघा. इथं बसलेल्या 50 माणसं, जेवढे 50 बसलेत, दिसायला सगळे सारखे आहेत का? नाही सारखे. आता 200-300 महिला आल्यात पण दिसायला सारखे आहेत का? नाही. ओळखू येतं भागूबाई कोणती आहे, लक्ष्मीबाई कोणती आहे, आम्हाला ओळखीता येत. चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर किती प्रभूची लीला आहे बघा. फिरत्या चाकावरती देशी मातीला
विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला फिरत्याचा विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे, घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा कळे, तुझ्या विना ते कोणा कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हे प्रभूची लीला आहे. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. चार बहिणी आहेत, पण नशीब सारखं आहे का? एखादी शिक्षकाच्या घरी असेल, एखादी शेतकऱ्याच्या घरात असेल, एखादी व्यापाऱ्याच्या घरात असेल आणि एखादी माझ्यासारख्या महाराजाच्या पदरात. चार बहिणी आहेत, पण नशीब सारखं आहे का? नाही. याच कारण आहे कर्मानुभव गच्छति जीव एकहा. धनानि भूमी पशुवश्य गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोककाया कर्मानुगो गच्छति जीव एका. केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती. एकाच कुंभारापासून तयार झालंय मडके, फार वेगवेगळे मडके झाले. आणि एके दिवशी काय झालं, दोन मडके जवळ बसले. किती? दोन मडके जवळ बसले आणि गप्पा करू लागले. आपण एकदाच कुंभारापासून तयार झालो, तू कुठं जाशील मी कुठं जाईल, तू कुठं जाशील मी कुठं जाईल, असे दोन मडके गप्पा मारू लागले. इकडे मडकेच म्हणतात ना, तर दुसरं काय नाव आहे? गाडगे. गाडगे बी, हा गाडगे. ते दोन गाडगे असे जवळ बसले होते आणि गप्पा मारू लागले. आपण एकदाच कुंभारापासून तयार झालो, तू कुठं जाशील मी कुठं जाईल, दोघ जण गप्पा मारू लागले. आणि तेवढ्यात काय झालं, गावातली एक गवळण आली. गवळण म्हणली, कुंभार दादा गाडगा आहे का? मग हे दोघ जण म्हणले, तू जातो का मी जातो, तू जातो का मी जातो, तू जातो का मी जातो. त्यातलं एक उचललं आणि गवळ्याच्या घरी गेलं. आता मला सांगा, गवळ्याच्या घरी गेल्यानंतर काय मिळणार आहे? तूप दही दूध चोपडं चोपडं सगळं. हा एकटाच राहिला. हा विचार करू लागला, मी कुठं जाईल मी कुठं जाईल मी कुठं जाईल. आणि 4-5 दिवसांनी एक जणाच्या घरचं, त्याच्या घरचा माणूस आला, कुंभार दादा गाडगा आहे का? म्हणले, कशाला पाहिजे? दोघं एकदाच निर्माण झाले, पण एकाच्या तोंडामध्ये दूध दही पडलं आणि एकाच्या तोंडामध्ये अंगार पडला. म्हणून एक लक्षात ठेवा, याच्यातून काय शिकायचंय? आता आम्हाला मानवाचा जन्म मिळाला ना, आता जन्म वाया घालवायचा नाही. आता इथून पुढे का होईना मागचं द्या सोडून, मागचं बघू नका, मागे काय झालं माझ्या हाताने याचा विचार करू नका. पण आज एकादशी आहे, पांडुरंगाच्या समोर शपथ घ्या, इथून पुढे मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल आणि चांगलं वागणं हाच परमार्थ आहे. लक्षात ठेवा, बाकी दुसरा परमार्थच नाही. नाही तर सकाळपासून 100 देवाच्या पाया पडायचं, याचं वाटोळं कर त्याचं वाटोळं कर त्याचं वाटोळं कर. काय उपयोग आहे? देवाच्या पाया पडून उपयोग नाही.
म्हणून राजा परीक्षितीला शुकदेवजी भगवान सांगतात, राजा उपासना मार्ग सांगितला, जगत कसं निर्माण झालं हे तुला सांगतोय. आणि एके दिवशी ब्रह्मदेव बसले, नाकातून निळं निळं पाणी बाहेर आलं, 11 रुद्राची निर्मिती झाली. 11 रुद्राण्या तयार केल्या आणि पुढे ब्रह्मदेव एका जागेवर वैकृत सृष्टी प्रकृत सृष्टी निर्माण झाली. 4 वेद निर्माण झाले, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. 4 वेद निर्माण झाले आणि 4 युग तयार केले प्रभूनं. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि वर्तमान कलियुग. प्रत्येक युगाचं आयुष्य दिलं. कलियुग 4,32,000 वर्ष, याच्यात परत 4,32,000 टाकायचे, 8,64,000. पुन्हा याच्यामध्ये 4,32,000 टाकायचे, 12,96,000 त्रेतायुग. पुन्हा 4,32,000 त्याच्यात टाकायचे, 17,28,000 सतयुग. एवढं सूक्ष्म गणित भागवतानं सांगितलंय. 4,32,000 वर्ष काहीच होणार नाही. घाबरू नका. लोक म्हणू लागले कलियुग बुडणारे, कलियुग बुडणारे, कलियुग बुडणारे. बुडत नाही. माझं खोटं वाटलं तर ज्ञानेश्वरी बघा, उपजले ते नासे, नासे ते पुनरपिरिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. संपणार काहीच नाही, बदले चेंज. दर 10 वर्षाला आवड बदलते माणसाची. 10 वर्षाला नवीन नवीन पदार्थ येतात, नवीन नवीन पदार्थ येतात दर 10 वर्षाला. म्हणून बदल सांगितलाय, नष्ट काहीच होणार नाही. 4 युगाची निर्मिती केली. लोक म्हणतात जग बुडणारे, जग बुडणारे, जग बुडणारे. चक्र मारू नका इकडे तिकडे, बसा एका जागेवर. आता चक्र मारू नका इकडे तिकडे, एका जागेवर बसा. म्हणून 4,32,000 वर्ष काहीच होणार नाही. सूक्ष्म गणित सांगितलं. आणि पुढे ब्रह्मदेव एका जागेवर बसले. डाव्या भागातनं एक स्त्री आणि उजव्या भागातनं एक पुरुष निर्माण झाला. राजा परीक्षितीने विचारलं, यांचं नाव काय? स्वयंभू मनवानी शतरूपा निर्माण झाले. आणि इथून पुढे मैथुनी सृष्टी आहे. स्वयंभू मनवानी शतरूपा यांच्या माध्यमातून मैथुनी सृष्टी आहे. आतापर्यंत मनसा कल्पयंती, पण इथून पुढे स्त्री पुरुषांच्या समागमातून निर्माण झालेली सृष्टी म्हणजे मैथुनी सृष्टी. म्हणून जाती 2च, लक्ष देऊन ऐका. जाती 2च, एक स्त्री आणि दुसरा पुरुष. मनूपासून निर्माण झालो म्हणून मानव आणि शतरूपा हे आमचे खरे आई वडील ते स्वयंभू मनू आणि शतरूपा. 10,000 वर्ष तपश्चर्या करायला निघून गेले. आणि याच कालावधीमध्ये कश्यप भगवंताला 3 बायका आहेत. एक दिती, आदिती आणि तनू. दितीपासून दैत्य झाले, आदितीपासून देव झाले. आणि तिन्ही संध्याची वेळ दिती नावाची पत्नी जवळ आली आणि कश्यपांना म्हणाली, नाथ माझी इच्छा पूर्ण करा. म्हणली, तुझा इच्छा योग्य आहे पण वेळ योग्य नाही. तिन्ही सांजाला काही गोष्टी करू नयेत. आहार, निद्रा, मैथून या 3 गोष्टी तिन्ही सांजेला करत जाऊ नये. कारण तिन्ही सांजाला रुद्र फिरत असतात, भगवान शंकर फिरत असतात. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुपारी कधी झोपू नये. 20 मिनिट झोपायचं सांगितलं आम्हाला. किती? नुसतं पडायचं 20 मिनिट. काही काही जण एकदा झोपले की 5-5, 6-6 घंटे फिकीर नाही. रात्रीची झोप मोडू नये, पण दुपारी जर कोणी झोपला 2-3 घंटे तर नीट कमरात लात घालायची. उठ. दलिंदर रात्री झोपतो, दिवसा झोपतो. दिवसाची झोप म्हणजे दारिद्र्याचं लक्षण आहे. थकल्यावर हरकत नाही, एखाद्या दिवस थकला तर ठीक आहे, पण रोजच दुपारी झोपायचं. काही काही माणसाला 2-3 घंटे दुपारी झोपल्याशिवाय जमतच नाही. म्हणून दुपारी झोपत जाऊ नये. आहार, निद्रा, मैथून या 3 गोष्टी करू नये. पण 3 हट्ट असे आहेत की जे पुरवावीच लागतात. बाल हट्ट,
श्रीहट्ट आणि राजहट्ट हे 3 पुरवावे लागतात. कश्यपांचा नाविलाज झाला आणि कश्यपानं तिची इच्छा पूर्ण केली आणि कश्यपानं सांगितलं, भीती तुझ्या पोटी राक्षस जन्माला येतील. कर्माचं फळ सांगितलंय. जसं कर्म केलं ना तसं तुला भोगावं लागेल. एक लक्षात ठेवा, पेरिले ते उगवते, बोलिल्या सारिखे उत्तर येते. आम्हाला जर कोणी चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर आम्ही सुद्धा कोणाला तरी चांगलं म्हणलं पाहिजे. आमचं तोंड चांगलं नाही, दुसऱ्याकडून अपेक्षा करायची शक्य आहे का? नाही. आर्य म्हणलं की कार्य येणारच. म्हणून आपल्या वागण्यावर आहे. चांगलं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. कुणी आमचं काम करतं. समजा एखादी मुलगी इथं उभी आहे आणि त्या मुलीला म्हणलं, ताई मला पाणी देतेस का ग प्यायला? ती 2 मिनिटात जाऊन पाणी घेऊन येते का नाही? आपण म्हणलं नाही, इथं काय उभी आहे, पाणी घे ना. ती म्हणते उठ, हातानं घे. मला काय तेवढंच काम आहे का? म्हणून जसं पेरावं तसं उगवत असतं, जसं बोलावं तसं उत्तर येत असतं. म्हणून चांगलं बोला. 100 वर्ष बाळांत झाली नाही. ददानु वर्षानुशतम, 100 वर्ष बाळांत झाली नाही. आणि कश्यप म्हणतात बाळांत हो, म्हणले होणार नाही, माझ्या पोटात राक्षस आहेत. अगं तुझ्या कर्माचं फळ तुला भोगावंच लागेल. पण एक शब्द देतो तुला, मुलं जरी राक्षस झाले तर नातू भगवत भक्त होईल. आता बाळांत हो, माणसं कुठंतरी ऍडजस्टमेंट करतात. मुलाला नाही विचारलं तर नातू तरी विचारेल. माणसाचं घर सुटत नाही. बाळांत झाली, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप जन्माला आली. इकडं बघा, ब्रह्मदेवाच्या नाकात वळवळ झालं, अंगुष्ठ मात्र प्राणी बाहेर पडला. वराह भगवान की, गजर चांगला करा. वराह भगवान की. वराह भगवंताचा अवतार झाला आणि पृथ्वीला पाण्यामध्ये ठेवलं आणि पाण्याच्या वर आले. हिरण्याक्ष नारदाजवळ गेला. म्हणले माझ्या बरोबर युद्ध करणारा कोणी आहे का? म्हणले नारायण. कुठे राहतो? म्हणले नारायण. नार म्हणजे पाणी, आयन म्हणजे आसन. असा नारायण पाण्यात राहतो जा. आणि वराह भगवान पाण्यातून वर आले. हिरण्याक्षानं पाहिलं आणि हिरण्याक्ष म्हणला, कोण आहेस रे तू? डुकरासारखा दिसतो. ही भाषा कुणाची आहे? हिरण्याक्षाची भाषा आहे. काही माणसाला लोकाला नाव ठेवल्याशिवाय करमतच नाही. तुम्ही अजून बघा, काही ना काहीतरी चुका काढणारच. किती सत्ता चांगला होऊ द्या, एखादा तरी म्हणणार हे जमलत नाही. अशा वृत्तीची माणसं असतातच. हिरण्याक्षाची वृत्ती म्हणतात याला. कोण आहेस? वराह भगवंताला राग आला आणि एक मुष्टी प्रहार केला. तुंब युद्ध झालं आणि एका क्षणामध्ये हिरण्याक्षाचा नाश झाला. हे तिसरं तत्व आहे. आम्ही पहिल्या दिवशी ब्रह्मतत्व पाहिलं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. पहिल्या दिवशी ब्रह्मतत्व पाहिलं. दुसऱ्या दिवशी ईश तत्व पाहिलं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, हे ईश तत्व. आणि आज तिसरं तत्व पाहिलं. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. हे प्रभूचं तिसरं तत्व आहे. वराह भगवान की. पृथ्वीची स्थापना केली आणि स्वयंभू म्हणून आणि शतरूपा यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली. 2 मुलं 3 मुली झाल्या. राजा परीक्षेने विचारलं यांचं नाव काय? म्हणले 2 मुलं प्रियव्रत आणि उत्तानपाद आणि 3 मुली झाल्या आकुती, प्रसूती आणि देवहूती. या 3 मुली झाल्या. 10 ऋषींची निर्मिती झाली. ब्रह्मदेवाच्या गोदमधून नारद झाले, अंगठ्यापासून दक्ष झाले, भूयापासून क्रोध निर्माण झाला, खालच्या भ्रष्ट भागापासून लोभ निर्माण झाला, लिंगापासून समुद्र निर्माण झाला, ब्रह्मदेवाच्या सावलीपासून कर्दम ऋषीची निर्मिती झाली. आणि एक दिवशी ब्रह्मदेव कर्दम ऋषी जवळ गेले आणि म्हणाले लग्न करा.
कर्दम ऋषी म्हणले माझ्यासोबत कोण लग्न करणार आहे? माझी दाढी वाढली, जटा वाढल्या, शेंडी वाढली. आजकाल तर शेंडीवाल्याबरोबर कोणी लग्नच करीन. शेंडीवाला मुलगा म्हणलं की मुलगी म्हणते नाही का. काय प्रॉब्लेम आहे मला हेच कळलं. तो आळंदीचा असू नाही तर वेधशाळेतला असू द्या, एक लक्षात ठेवा, ज्या मुलाला शेंडी आहे त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट सांगतो तुम्हाला मी. हे घोर कलियुग आहे आणि शेंडीवाल्या मुलाबरोबर जर मुलीचं लग्न झालं, एक मात्र लक्षात ठेवा, कमीत कमी तो निर्व्यसनी आहे. हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे त्याच्यामध्ये, कुठलं व्यसन नाही. पण आम्हाला नकोच वाटतं. एक सांगू का, मुलींच्या अपेक्षा कमी आहेत पण मुलीची आई 150 आहे. मुलींचा प्रॉब्लेम नाही, मला भेटतात ना मुली, पण त्यांची आई खूप शहाणी आहे. ती जास्त चौकशा करायला लागली आता. नाही तर किती चांगले पोर आहेत. राधे राधे, प्रेम से बोलो, जोर से बोलो. जो नहीं बोलता राधे उसके काम आधे बोलो. कर्दम ऋषी म्हणले माझ्यासोबत कोण लग्न करणार आहे? खरंच नाही, शेंडीवाल्याला कोणी देतच नाही. मलाही हातभर शेंडी आहे. माझं लग्न झालं नाही का? झालं. आता सांगितलं असतं तुम्हाला पण उशीर होईल कसं लग्न झालं माझं. ऐकायचं जाऊ दे. आता 2-3 दिवस झाले तुमची ओळख झाली, सांगायला काही हरकत नाही. थोडस काहीतरी प्रयत्न तुम्हाला सांगतो. मी आधी लग्न केलं मग शेंडी वाढविली. कुठंतरी तडजोड करावं लागते तुम्हाला सांगतो. म्हणून मी पोराला सांगतो, जीन्स पॅन्ट घाली जा, टी शर्ट घाली जा, पाणीपुरी खात जा, पावभाजी खात जा, वडापाव खात जा. एकदा तिच्या सोबत लग्न झालं आणि 1-2 लेकरं झाले, मग शेंडी वाढवा, धोतर नेसा, बोंबलत फिरा, मग काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला सांगतो. पण कुठंतरी जमूस तर ऍडजस्टमेंट करावी लागते. आजकाल मुलींना काय लागतं तुम्हाला सांगतो, काहीच नाही. एखादी मोटरसायकल आणि पाणीपुरी खायला नेणं, भेळ खायला नेणं, पिक्चर पाहायला नेणं आणि गाडीवर फिरून आणणं, एवढंच लागत. त्या रताळ्याला काही कळत नाही तुम्हाला सांगतो. खरं कळत नाही, खोटं कळत नाही. आजकाल एवढी शोकांतिका आहे, 2-2, 3-3 वर्षाचे लग्न होऊन डिवोर्स व्हायला लागलेत, तलाक व्हायला लागलेत. लाजा वाटायला पाहिजे आम्हाला. आम्ही अखंड हिंदुस्थानामध्ये जगतोय, लक्ष देऊन ऐका. आज काळाची गरज आहे, आमचं संघटन झालं पाहिजे. जुन्या काळामध्ये अरे उंची सुद्धा पाहत नव्हते तरी आयुष्यभर लग्न टिकायचे. आता इंच पाहून सुद्धा लग्न टिकत नाही. याला कारण आम्ही आहोत. आणि मुलीचा संसार बिघडण्यामध्ये सगळ्यात नंबर 1 जर कोण असेल तर तिची आईचे, दुसरं कोणीच नाही. एक आई मला भेटली मुलीची, म्हणली आष्टीकर महाराज आपल्या मुलीचं लग्न करायचं. मी म्हणलं मुलगा कसा पाहिजे? म्हणली एकुलता एक, त्याला माय नको, त्याला बाप नको, त्याला बहीण नको, त्याला भाऊ नको, कोणीच नको, एकटाच पाहिजे. मग मलाही राग आला. मी म्हणलं ताई एक काम कर, नाशिकच्या कुंभमेळ्यात जाय, कोणता साधू उचल, एकटाच. काय लग्नाची पद्धत झाली आमच्या. वराह भगवंतानी हिरण्याक्षाचा वध केला. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. आणि मैथुनी सृष्टीला निर्माण झाल्यानंतर आकुती प्रसूती आणि देवभूती निर्माण झाल्या. आणि ब्रह्मदेवानं कर्दम ऋषीला सांगितलं लग्न करा. म्हणले माझ्यासोबत कोण लग्न करणार आहे? म्हणले काळजी करू नका, आजच्या 3ऱ्या दिवशी तुमच्या दारावर एक रथ येईल आणि रथामध्ये लक्ष्मी नारायणाचा जोडा येईल. त्यांच्यासोबत देवभूती नावाची मुलगी आहे, तिच्यासोबत तुम्ही लग्न करा. सांगितलं सगळं आणि तपश्चर्या करू लागले. आणि 3ऱ्या दिवशी रथ आला. आता ज्या मुलीसोबत लग्न करायचंय तिची परीक्षा घेतली पाहिजे ना. जुन्या काळात 4-5 जणी मुलगी पाहायला जायचे. 4-5 जणी, एक जण पायाकडे पाहायची, एक जण स्वयंपाक येतो का नाही पाहिजे, एक जण तिला बोलायची, बोलता येतं की नाही का गोबडी आहे.
इतक्या हुशार जायच्या आणि ती पोरगी बिचारी गपचूप बसायची. ती मनातली मनात म्हणायची, आता तुम्ही मला किती बेजार करा, लग्न झाल्यावर नाही 2 महिन्यात जर सगळ्याला बघितलं तर मला काही म्हणा. आणि हे खरं आहे बरं का. नवीन लग्न झालं, नवीन सुनबाई आली ना, सासूबाईला विचारावं कस काय सुनबाई, बाई बाई महाराज लक्ष्मीच मिळाली हो मला. आणि 6 महिन्यानं विचारावं त्या सासू मला ताब्यात घेतलं की सगळ्याच घराला नीट करते ती. म्हणून जुनी आई म्हणायची, दिल्या घरी तू सुखी राहा. आणि आताची आई म्हणते, सासू कशी आहे बघ, सासरा कसा आहे बघ, दीर कसा आहे बघ, ननंद कशी आहे बघ, बैलोबा कसा आहे बघ, आणि थोडं कमी जास्त असलं तर मला फोन कर, मी तुला वायलं काढते. असं जर असेल तर कसं होईल मला सांगा. म्हणून दिल्या घरी तू सुखी राहा. आयुष्यभर चांगला संसार होतो. राजा परीक्षितीला शुकदेवजी भगवान म्हणतात, राजा परीक्षा घ्यायचं ठरवलं, 3 आसन टाकले बसायला. लक्ष देऊन ऐका कथा. का? एक स्वयंभू मनुला टाकलं, एक शत्रुपाला टाकलं, आणि जिच्या सोबत लग्न करायचं तिला 3रं आसन टाकलं. पण ती हुशार होती. तिनं विचार केला, नवऱ्याकडून काम करून घेऊ नये, पाप लागल. आणि शास्त्र असं सांगतंय, नवऱ्याला एकदाही काम सांगू नये. बर का, लक्ष देऊन ऐका मात्र मावले हो. नवऱ्याला एकदाही काम सांगू नये. जी बायको नवऱ्याला काम सांगते तिला 88,000 नरकात जावं लागतं. टेन्शन घेऊ नका, मी कलियुगातलं सांगत नाही. उगा घाबरून ऐकू नका बरं. कलियुगामध्ये जी बाई नवऱ्याला काम सांगणार नाही ती नरकात आहे. आता जमलं ना. म्हणून धडधड धडधड बीपी वाढवून घेऊ नका. सगळं मोकळं सांगतो तुम्हाला. जी काम सांगणार नाही ती नरकात जाईल. 3 आसन टाकले. चाणाक्ष बुद्धिमत्ता होती तिची. ती म्हणली, ज्याच्यासोबत लग्न करायचंय त्याच्याकडून सेवा करून घेतल्याचं पाप लागेल. ही मर्यादा होती. परीक्षा चालू आहे, परीक्षा. शुद्ध कसोनी पाहावे, वरिल्या रंगानं भुलावे. पिवळं पिवळं म्हणून सोनारामची अंगठी घेतो का? नाही. शुद्ध कसोनी पाहावे. सोनार त्याला कस लावतो तेव्हा अंगठी घेतो. जाऊ द्या, अजून सोपं सांगतो तुम्हाला. जात्यावर जर दळायचं असलं तर संत काय म्हणतात, हलवो निखुंट आधी करावा बळकट. जिला जात्यावर दळायचंय आधी खुंटा पक्का आहे की नाही बघितलं पाहिजे. आणि खुंटा जर ढिल्ला असला तर काय होतं माहितीये का, जी दळायला बसली, दळता दळता खुंटा जी निष्ठतो की समोरचे दातच पाडितो. ज्या म्हाताऱ्या बायाचे समोरचे दात पडलेले आहेत हे सगळे खुट्यानच पडलेले आहेत. आता जात राहिलंच नाही. होय, जात राहिलं का? आता जात नाही, आता तरतरचा जमाना आहे सगळा. तरतर. अगोदर चटणीला उखळ होतं बघा, उखळामध्ये चटणी कुटायच्या. आता चटणीला आलं मिक्सर. महाराज जेवायला बसले की 1 मिनिटात भुसकट रेडी. तर फट. चटणीला मिक्सर, स्वयंपाकाला कुकर. बाप आजान पंजा एकाच वेळी शिजत येत. चटणीला मिक्सर, स्वयंपाकाला कुकर. दवाखान्यात गेलं की सिस्टर. बरोबर आहे. आणि नवरा घरी आला की आले आमचे, मोठ्याने म्हणून जरा माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. नवरा घरी आला की आले आमचे. शाबास. कुठून शब्द आलाय कुठून नाही काय माहिती. जुन्या जमान्यातल्या बायका तुम्हाला सांगतो, इथं बरेच म्हातारे बसलेले आहेत. जुन्या बायका नवऱ्याला 5-5, 6-6 लेकरं होईपर्यंत बोलत नव्हत्या. टेन्शन घेऊ नका, सासू सासऱ्या समोर बोलत नव्हत्या, दोघं भेटल्यावर बोलत होते. उगं धडधड 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 व्हायचं असं कसं. आणि बोललं तरी म्हातारी काय म्हणायची नवऱ्याला बघा, अहो धनी, किती गोड बोलायची बघा. हो धनी, ऐकलं का? इतकं चांगलं बोलायची त्या काळात. आता परवा पुण्याला गेलो मी, एक मुलगी आली माझ्या पाय पडायला.
आणि मंगळसूत्र दिसलं गळ्यामध्ये. बाई एकटीच आलीस का ग तू? ती म्हणली नाही ना, आलाय ना तो. ती गेली की त्याच्या पट्ट्याला धरलं तिनं, फर 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 उडीत आणलं माझ्यासमोर. काय मर्यादा राहिली. आणि मुंबईला गेल्यावर माझ्या मित्राचं लग्न झालं, ते वहिनी आल्या समोर. मी म्हणलं वहिनी एकट्याच आले तुम्ही बस स्टँडला, माझा मित्र नाही आला. म्हणली आलाय ना तो. तू कुठे? तिने आवाज दिला मुकुंदा नवऱ्याला, आणि तो एसटीच्या पलीकडे होता. तो म्हणला काय ग कुंदा? मी अशी शिडी धरली, म्हणलं सुनील झाला तुझा चेंदा. मर्यादाच राहिली नाही तुम्हाला सांगतो. धनी या शब्दामध्ये प्रेम आहे. बायको म्हणायची धनी ऐकलं का, माझ्याशी बोला ना. इतका हळू बोलायची बायको त्या काळात. आता पाहिलं की आधीच थरथर कापत यायची. माझं नाही सांगाल बरं का, माझं एकदम जबरदस्त आहे. हा, तुम्ही काही माझ्या घरी येणार नाही आणि तुम्हाला काही कळणार नाही. भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. एवढं चांगलं भजन आहे. अरे आमचं वाजवणं कसं चालू आहे? तस काही चिकूनगुनिया झालाय. टाळी चांगली, इको कमी कर. टाळी चांगली वाजवली पाहिजे, एक लक्षात ठेवा. टाळी चांगली वाजवली पाहिजे, कारण आमच्या टाळीमध्ये विज्ञान आहे. हे उंचवटे एकमेकावर आदळले, आवाज कमी नको. उंचवटे एकमेकावर आदळले की रक्ताभिसरण संस्था चांगलं काम करतात शरीरात आणि हृदयाला रक्त पुरवठा मिळतो चांगला. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. काल मी मंडपाच्या बाहेर चाललो होतो आणि जाता जाता दोघी जणी गप्पा मारू लागल्या आपल्या सगळीतल्या. सांगितलं असतं पण तुम्हाला जाऊ द्या, ऐकायचं कोणाचं चोरून ऐकू नये. पण दोघी गप्पा करू लागल्या आणि हळूच बोलायला की आपल्याला इतका जोर असतो ना, काय बोलायला काय ना काय, कान मोठा करून ऐकायची तयारी असते आपली. पण जाता जाता दोघी जणी बोलायला माझ्या लक्षात आलं, मला ऐकू आलं दोघी जणी काय बोलू लागल्या. त्यातली एक जण काय म्हणली माहितीये का? त्यातली एक जण म्हणली, बाई आष्टीकर महाराजांना खूप सांगितलं टाळी वाजव, पण मी वाजलीच नाही. आता मला सांगा, नुकसान कोणाचं आहे? नुकसान कोणाचं आहे? टाळी वाजवली फायदा आमचा आहे, नाही वाजवली नुकसान आमचं आहे. म्हणून एक सांगू का, बँड समोर नाचल्यापेक्षा पांडुरंगासमोर पावली खेळा, जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, म्हणून पावली खेळायची तर पांडुरंगासमोर खेळा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवावा विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवावा विठुरायाची पंढरी.
ती करून धन्य झाली बाबाला देवाने मंदिरात जाग दिली संत तुकोबा शेजारी आहे नामदेव पायरी तुकोबा शेजारी आहे नामदेव पायरी धनी मलाई दाखवा विठुरायाची पंढरी धनी मलाई दाखवा विठुरायाची पंढरी भद्रकुंडली
धन्यवाद धन्यवाद वा छान